जिल्हा संघटक. सर, माझं एवढंच म्हणणं आहे, आपले कर्मचारी जे असतात ते सिग्नलवर असतात, इकडे असतात, तिकडे असतात, सगळीकडे असतात, परंतु एवढंच म्हणणं आहे की ते गुपचूप फोटो घेतात. आमचं एवढं म्हणणं आहे की रिक्षा चालकाला सावध करून फोटो घेतले पाहिजे सर, त्यानं काही जर गुन्हा केला तर. पण आपल्या कर्मचाऱ्याकडून तसं होत नाही, ते गुपचूप फोटो घेऊन घेतात. आणि त्यामुळे कसं आहे, पोलीसवाल्यांनी म्हटलं पाहिजे, जर गुन्हा केला त्याला सांगितलं पाहिजे का तू हा गुन्हा करतोय, आणि त्याला उतरून तिकडं सांगितलं पाहिजे की तुला हा क्या मी दंड देतोय म्हणून. पण तसं आपल्या कर्मचाऱ्याकडून काही होत नाही. ते काय करतात, गुपचूप फोटो घेतात, पोलीसवाले दिसत नाही. कमीत कमी सावकाश करून शिट्टी वाजून तरी पोलिसांनी एक कारवाई केली पाहिजे, पण तसं होत नाही. चर्चा करण्यासाठी या ठिकाणी संवाद साधायला बोलवलेलं आहे. बऱ्याच वेळेस संवाद आणि बरेच प्रश्न सुटतात आणि मग त्याच्यामुळे गैरसमज दूर होतात आणि संघर्षही होत नाही. मुळात युनियन म्हणून आम्हाला आमचे जे काही सभासद आहेत त्यांच्या प्रश्नावर निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करणे हे आमचं लोकशाही कर्तव्य आहे आणि ते आम्हाला नाईलाजाने करावं लागतं. परंतु बऱ्याच वेळेस निवेदन देऊनही प्रश्न सुटले नाही तर बऱ्याच वेळेस म्हणजे संघर्षाची वेळ येते आणि तशी येऊ नये अशी आमची देखील इच्छा असते आणि आपली देखील असावी. सर, मी थोडक्यामध्ये काही प्रश्न आपल्यासमोर मांडतो. मुळातच माझ्या मित्रांनी जे या ठिकाणी ऑनलाईन पावत्यांचा प्रश्न मांडलेला आहे तो आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी प्रश्न आहे. जे ट्रॅफिक रूल पाळले पाहिजे याच्याबद्दल काहीच दुमत नाही, परंतु मी आपल्या सीपी साहेबांचं भाषण मंथन 2.0 मध्ये ऐकलं. त्यामध्ये सीपी साहेबांनी सांगितलं की औरंगाबाद शहरामध्ये जवळपास 14 ते 15 लाख वाहनं आहेत सगळे टोटल, आणि त्यामध्ये 80% हे टू व्हीलर आहेत आणि 5% फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. सर, 5% पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आम्ही येतो रिक्षावाले आणि आम्ही सिटी बस येते. म्हणजे आपल्या शहराची लोकसंख्या ही 20 लाखाच्या पुढे चाललेली आहे. म्हणजे 16 लाख लोकसंख्या आपली 8 वर्षापूर्वी होती, आता ती जवळपास 20 लाखाच्या पुढे गेलेली असावी. परत काही सेन्सस झालेला नाही. मग या 20 लाखाच्या पुढच्या लोकसंख्येला फक्त 5% पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा पुरेल? मला असं वाटतं सर की आपली सगळ्यांची डोकेदुखी, म्हणजे इव्हन आम्ही शहरातले नागरिक म्हणून देखील आपली सगळ्यांची डोकेदुखी जी आहे ती वाहनांची वाढती संख्या हा आहे. आणि वाहनांची वाढती संख्या वाढतच जाणार आहे, कारण आता माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझ्याकडे पार्किंगची सोय आहे की नाही हे न बघता मला 4 व्हीलर घ्यायचा अधिकार मिळाला. माझ्याकडे पैसे आले, मी 4 व्हीलर घेतली. आणि सर, औरंगाबाद शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे. मी पाहिलं की या ठिकाणी सिटी बस जी आहे आमची गुलमंडीहून जात होती. म्हणजे अगदी शहागंजला मोठा डेपो होता सर. म्हणजे आज आपल्याला जर पैठण गेटून सिटी बस न्यायची म्हणलं तर अंगावर काटा येईल. म्हणजे अशी अवस्था झालेली आहे सगळ्या म्हणजे आपल्या ओल्ड सिटीची. त्यामुळे याला सर्वस्वी कारण सर वाढती वाहन संख्या आहे सर, आणि त्याच्यामध्ये टू व्हीलरचं मोठं प्रमाण आहे. सर, सिटी बस जी आहे ती अगोदर एसटी चालवत होती आणि एसटीनं ती बंद केलं. त्या दरम्यान मध्ये या लोकांनी मजबुरीनं टू व्हीलर विकत घेतलेलं आहे सर. म्हणजे जे मिडल क्लास लोक आहेत त्यांनी मजबुरीनं बायकोला वेगळी गाडी, मुलाला वेगळी गाडी, हे मी अजून एक्सप्लेन करत नाही, आणि त्यामुळे मजबुरीने विकत घेतलेलं. त्याच्यानंतर AMT सुरू झाली सर महानगरपालिकेकडून. मग चालक महासंघाचा अध्यक्ष मी वारंवार आमची एकच मागणी आहे की प्रीपेड रिक्षा सुरू कराव्या. दुसरी मागणी अशी आहे की RTA ची बैठक घ्यायला पाहिजे. कलेक्टर साहेबांना 10 वेळेस निवेदन दिले, ते बैठक काय घेत नाही आणि ते सुरू होत नाही. पण ती बैठक आवश्यक आहे. पूर्ण परिवहन विभाग सुधारण्यासाठी बैठक महत्त्वाची. दुसरी गोष्ट अशी आहे की RTO ऑफिस हे आहे, तर RTO ऑफिसला अधिकारी नाही. 3 वर्षापासून मागील अधिकारी जे आहे प्रभारी आहेत. प्रभारी असल्यानंतर त्यांच्याकडे 3 विभागाचे चार्ज आहेत, 3 जिल्ह्याचे. ते कसं काम करतील हे आपण सुद्धा समजू शकता. तर तिथं आम्हाला परमनंट RTO पाहिजे आणि 2 उपप्रादेशिक कारण शहराचा व्याप खूप वाढलेला आहे आणि वाहन संख्या वाढली आहे, त्याच्यामुळे 2 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी पाहिजे. ही आमची मागणी आहे. वारंवार आम्ही मंत्र्याला दिलं, TCना दिलं, सगळ्यांना पत्र दिलेत की ते अधिकारी द्या. ते अधिकारी देत नाही आणि फक्त येऊन जाऊन रिक्षावालेच अशा करतात, रिक्षावाले तशा करतात. ही जी गोष्ट आहे ही थोडीशी वेगळी वाटते. कारण आधी त्यांना काय सवलत पाहिजे. आता रिक्षा स्टँड, शहरामध्ये रिक्षा स्टँड हा विषय मागील 20 वर्षापासून एकच चालू आहे. कारण रिक्षा स्टँडच नाही.
त्याची जागा देत नाही. महानगरपालिकेला बोललो मी, प्रत्येक महानगरपालिकेला पत्र दिलं, ते देतो देतो 150. अरे आमच्याकडे 150 रिक्षा स्टँड आहेत. औरंगाबादमध्ये आधी 150 रिक्षा स्टँड होते, त्यात 50 रिक्षा चाललं. 50 स्टँडवर जागेवाल्यांनी अतिक्रमण केलं आजूबाजूच्या, ती आमची जागा आहे म्हणून, त्यातही कोणी बघायला तयार नाही. तर थांबायचं कुठं, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ते स्टँड तत्काळ दिले पाहिजे, आणि ते स्टँड देताना ते आम्हाला कल्पना दिली पाहिजे की इतके स्टँड दिले, इतके बोर्ड दिलेत, त्याची काहीच माहिती नाही. त्या रिक्षा स्टँडवर रिक्षा थांबायला जागा नाही, तर एक रिक्षा स्टँड पाहिजे. दुसरी गोष्ट प्रीपेड रिक्षा हे सुरू झाली पाहिजे, कारण प्रीपेड रिक्षा जर सुरू झाली, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन सुरुवातीला या 2 ठिकाणी सुरू झाली पाहिजे. त्यासाठी RTOशी संपर्क केला, RTO तयार आहे, फक्त RTAचीच मंजुरी पाहिजे झाला. पण RTA मंजुरीसाठी RTAची बैठक होत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे ते चार्ज आहे, त्या RTAचे अध्यक्ष आहेत, ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, आमची ही मान्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ऑनलाईन पावतीचा जो विषय आहे ती सरासर चूक आहे. आणि त्यात अडचण काय माहिती आहे, रिक्षा 5 वर्ष एका मालकाकडे राहते, 5 वर्षानंतर तो रिक्षा विकतो, मग तो दुसऱ्याकडे जातो. पण त्याची जी ऑनलाईन पावती आहे ती पावती त्या मालकाच्या नावावर जाते, आणि त्या मालकाकडे रिक्षाच नाही आहे, तो त्या पावतीकडे बघत नाही. ही ऑनलाईन पावती ही सरळ तिथे दिली पाहिजे किंवा जागेवर दिली पाहिजे. ऑनलाईन जर द्यायचीच असेल तर ती पावती जागेवर दिली पाहिजे, हे सविस्तर ठरेल. कारण ती पावती जर तुम्ही ती पावती देत नाही. आता अनेक रिक्षा चालकांच्या नावावर गाड्या आहेत, त्यांना पावती झाली नाही, कारण त्यांनी ती गाडी दुसऱ्याकडनं घेतलेली आहे, आधीच्या मालकाकडे पावतीकडे जाते, त्या मालकाला कळत नाही पावती मिळालीवर. तर हे क्लिअर केलं पाहिजे ऑनलाईनमधलं, तर त्याच्यामुळे आणि सूत्रता आली पाहिजे. आणि सांगताना लोकांना आणि सिद्धार्थ गार्डन शहराला एक गार्डन आहे. सिद्धार्थ गार्डन जवळील सगळी जागा महानगरपालिकेने विकली. माझा सरळ आरोप आहे, तिथे रिक्षा स्टँडला जागा नाही. का जागा नाही? बरं ठीक आहे, जागा नाही ते तुमचा प्रश्न आहे, आणि आम्हाला रिक्षा स्टँडला जागा दिली पाहिजे. हा नियम आहे की रिक्षा बसस्टँडमध्ये स्टँड द्यायचा, असं CP साहेबांनी मागच्या बैठकीत सांगितलं होतं की बसस्टँडला येणाऱ्या प्रवाशांना बसस्टँडच्या आतमध्ये स्टँडला जागा द्यावी, तिथेही जागा दिलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, रिक्षा चालक मालक आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी काहींनी असं अडचणी गेले की आम्ही अनाउन्समेंट करत नाही आहे, तर आपल्या माहितीसाठी आम्ही PA सिस्टीमद्वारे पहिलं अनाउन्समेंट करतो. कृपया कोणाची 2 व्हीलर 3 व्हीलर रिक्षा आहे त्या काढून घ्याव्यात. एक वेळ राऊंड मारतो, ते अनाउन्समेंट केल्यावरच आम्ही कारवाई करतो, म्हणजे सिडको विभागात त्याची प्रॉपर कारवाई होते. काही गोष्टी मग सर थोडंसं शाब्दिक अडचणी पण होतात आमच्याकडे अंमलदारांशी. मग अंमलदारांशी झालं का मी जातो, काही लोकांना वाटतं कारण आपसापडी करतो. यापूर्वी सर मी कॉर्नर मीटिंग सुद्धा घेतले वारंवार, त्यावेळेलाही सांगितलं आपण युनिफॉर्म घाला. त्यातलं थोडंसं 50% लोकांनी युनिफॉर्म घालायला सुरुवात केली, नंतर परत फक्त पॅन्ट घालत नाही, वरती शर्ट घालतात. तरी देखील सर आपण त्यांना वॉर्निंग करतो. सर हे काहींनी म्हणालं की खरं त्याच्याकडे लायसन्स नाही आहे सर. मी बऱ्याच जणांनी लायसन्स विचारलं, सर लायसन्स नसतं. मी स्वतः सर 5,000ची कारवाई म्हणून लायसन्सची कारवाई न करता, विदाउट लायसन्सची न करता आपण त्यांचा विचार करतो. सहकार्य सदस्य त्यांना फेल टू व्हॅलिड लायसन्स म्हणजे चालक परवाना त्याने सादर करू शकला नाही, त्यामुळे 5 रुपयाची कारवाई करतो. काहींनी म्हटलं बरोबर आहे, विदाउट लायसन्स केलं तर आपली उपासमार होईल, आम्ही तो देखील विचार करतो. आता आपण सांगा किती लोकांकडे PUC नसते, फिटनेस सर्टिफिकेट नसतं, इन्शुरन्स नसतं, ते आमचे अधिकार आहेत, तरी पण आम्ही ते इग्नोर करतो. वरिष्ठांना सांगतो, आम्ही म्हणून सांगतो सर असं अडचणी आहेत त्यांच्या, ठीक आहे, गोरगरीब आहे, कोणी मेहनत करतो, आम्हालाही आवडतं, चांगलं आहे बाबा, कोणी सुधारतो, कोणी काय म्हणाला क्रिमिनल लोक पण आहेत. खरं सर काय क्रिमिनल लोक रात्रीच्या वेळी गाड्या चालवतात, आणि बऱ्याच रिक्षांची फाईन मी वारंवार सांगतो तुम्हाला 20-25 हजार असतं, तर मी काय करतो ऑन द वे रस्त्यावरती 2,000 भरा, 3,000 भरा, हळू भरा. काही नाही कोर्टात जाऊन कोर्टातही फाईन कमी होत नाही. आपलं गोड गैरसमज आहे की बाबा कोर्टात लोक अदालत गेलं की फाईन कमी होतं, म्हणजे कोर्ट तुमच्या ते शासन उठते, तुम्ही वेळेत का नाही भरलं म्हणून. आता लोक अदालत 8 तारखेला झाली, बऱ्याच जणांनी तुमच्या कोर्टाचं थोडं फाईन भरावं लागतं आपल्याला. एकदा कोर्टात गेलं फॉर एक्झाम्पल 20,000 फाईन असेल, तर तिथे तुमचं 20,000 फाईन भरलं तरच ती गाडी सुटली जाते, तिथे एक्सक्युजेस नाही आहे. आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, 2,000 3,000 करून घेतो, टप्प्याटप्प्याने भरा. ठीक आहे बाबा, 8 दिवस झाले, 15 दिवसांनी भर. आता मी सर काल 9 गाड्या लावल्या, त्यातल्या 6 लोकांनी फाईन भरलं, त्यांचं प्रत्येकी फाईन 15,000 20,000 होतं, त्यात पण मी 5,000 7,000 तसे भरत घेतो. आम्हाला कळतं तुम्ही मेहनत करताय, पण थोडं भरा ना. आणि फाईन का वाढत जातं
चुकीचा गैरसमज आहे. आम्ही वॉर्निंग करतो, 500 रुपये पहिलं फाईन असतं, 8 दिवसात 1500 तुम्ही नाही भरलं तर शासनाने पेनल्टी केलेली आहे, ती झाली 1500 मिळतं आपल्याला. तुम्ही बघा, मी तुम्हाला आजच सांगितलं की ही सगळी एक नवीन टीम आहे, मी पहिल्यांदा भेटतोय है ना. तुम्ही जो मुद्दे सांगितले, प्रॉब्लेम सांगितले, जसा काही तुमची जी गाडी आहे या मॉल्सकडे जाणाऱ्या त्या गाड्या आहेत, हा शेअरिंगचा आहे, कुठला आणखी थांब्याचा आहे, तर आजच्या आज नाही होणार. मी याचा सगळ्याचा अभ्यास करून एखादा पॉईंट या मीटिंग मध्ये, एखादा पॉईंट पुढच्या मीटिंग मध्ये, सुधारणा ही एका दिवशी होऊन दुसऱ्या दिवशी थांबत नसते. आयुष्यभर सुधारणा करावंच लागणार आहे. आज रोजी घेतलं आणि झालं असं होणार नाही है ना. तर रात्रीचा देखील मुद्दा आहे, रात्री आम्ही काय करायचं त्यालाही बघू. आणि जे काही आता सिस्टम आणखी वरचेवर डेव्हलप होत आहेत, आता जे बाकी तुम्हाला जसे चार्जेस लागतात तसे इतर 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्सला देखील चार्जेस लागतात. आणि त्याच्यात देखील आम्ही आता आणखी एक सिस्टम तयार करतोय, त्याच्यामध्ये आता तुमच्या पाठीमागे कॅमेरा घेऊन देखील लागणार नाही कोणी. ती जागा बसल्या बसल्या तिथून आता इथून कंट्रोल रूम मधून देखील चलन निघणार आहे. हे कशासाठी? जर तुम्ही चलन करू नका म्हणता, तुम्ही चूकच नाही केली तर चलन कशाला होईल? माझं म्हणणं आहे की चलन भरा म्हणतात, माझं म्हणणं आहे की तुम्ही चूकच नका करू, तुमच्या रिक्षावर चलन पडलंच नाही पाहिजे हे तुम्ही बघितलं पाहिजे. 50 रुपयाच्या साठी 500 रुपयाचं चलन कशाला करून घेतात? आमच्यावर 75% चलन हे नो पार्किंग आहे, कसे आहे ते देखील बघतो. केलेल्या आहेत, कोणावर केलेल्या आहेत, कशा केलेल्या आहेत ते सगळं बघतो. ठीक आहे. तुम्ही आलात तर आम्ही सगळे संघटना मिळून एक स्वयंसंस्था साहेबांनी केलं तुमच्या सगळ्या नो पार्किंगच्या केसेस रद्द असं नाहीये. काही नियम आहेत, कायदा आहे, कानून आहे है ना. मला जर वैयक्तिक विचारलं तर केसेस करूच नका म्हणेल, पण इथे डीसीपी ट्रॅफिक म्हणून बसल्यावर मला ते करणंच आहे. मी पहिल्याच वाक्यात काय म्हणलं, तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं पैसे घेऊन गेलेले फरार आहेत, आपण काय करतो काय है ना. परंतु हे असं झालं म्हणून हे नाही करायचं असं आहे का? तसं नाही होणार. जे काही नियमानं चालतो, जे काही कायद्यानं चालतो, सगळ्यासाठी कायदा असतो, सगळ्यासाठी नियम असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की या लोकांना सोडूनच द्या, या लोकांना असं करा है ना, किंवा असं चालतं म्हणून सगळ्यालाच होतं. कधी कधी कायदा आणि हे करण्यामध्ये कधी कधी कुणावर अत्याचार देखील होतो है ना. कधी कधी कुणाला जास्तही लागतं. एका म्हणजे आमच्याकडे काय असे काय सगळे अधिकारी कर्मचारी एकदम असे पट्टीचे नाहीत की एकदम बरोबर केलंय, स्केल मारून ठीक आहे याला काहीच नाही बघितलं याच्याकडे याची चूक नाही. कधी कधी चूक नसताना देखील एका फाईन झाला असेल, होऊ शकतो. जसे तुमच्याकडे आहेत ना तसे माझ्याकडे असणार आहे. आता म्हणलं ना कोणीतरी समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये काही ना काही चूक करून ते असतातच. एखाद्या पुरुषाने किंवा एखाद्या महिलेवर बलात्कार केला म्हणून सगळ्या पुरुष जातीला आपण वाईट मानतो का? नाही. सगळ्याच घटकामध्ये काही ना काहीतरी गोष्टी असतात त्याच्यामध्ये, एक असं स्केल नसतं कुठं. तुमचा मुद्दा बघतो मी, चेक करतो, पुढच्या मीटिंगला सांगतो. आज रोजी तुम्ही काय केली, नो पार्किंग असं काय झालं ते हे होणार नाही. ठीक आहे. ड्रेसचा मुद्दा होता. शिस्तीमध्ये राहिलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही, परंतु जे काही शिस्तीमध्ये राहणार नाहीत त्यांना बिलकुल चलन होणार. त्याच्या पुढच्या प्रक्रिया कायदा तर राबवायचा म्हणला ना, भरपूर मोठा आहे कायदा है ना. तुम्हाला नोटीस येते, तुमचं लायसन रद्द होतं, तुमचा ऑटो जप्त होतो, या सगळ्या करता येतं. काय कर्मचारी अधिकारी आमचे करत नाहीत, त्याच्यामुळे त्या माणसाची हिंमत वाढते है ना. त्याच्यामुळे तो कोणी झिपरा असेल, कोणी असा असेल, कोणी विदाऊट कायदे असेल, काहीतरी सदैव फेम असेल, काय म्हणजे एकदम टुकार असेल तर बिलकुल कारवाई करणार, ऑटो जप्त करणार, नोटीस देणार, त्याचं ड्रायव्हिंग लायसन कोणतं लायसन असेल ते सस्पेंड करणार, बॅज देखील सस्पेंड करण्यासाठी आरटीओला पाठवणार. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये बिलकुल सगळ्यांनी क्लिअर राहिलं पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढे औरंगाबाद, संभाजीनगरचे जे काही ऑटोवाले असतील ते शिस्तीमध्ये असले पाहिजे, ड्रेसमध्ये असले पाहिजे, प्रॉपर अटायर मध्ये असले पाहिजे. तुमचा दिसणं
आणि तुमचं असणं हे देखील महत्वाचे आहे. जरी तुम्ही खाजगी असाल तरी देखील तुम्ही सेवक आहात, बरोबर. जसे आम्ही सरकारी सेवक आहे तसे तुम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करत असाल तर जनतेला जे अपेक्षित आहे तशा पद्धतीची सेवा दिली पाहिजे. तुम्ही हातामध्ये चाकू घेऊन बंदूक घेऊन जर ऑटोच्या रिक्षाला पुढे बसले तर तशा पद्धतीची सेवा कोणी घेणार नाही. महिलाची सिक्युरिटी मस्त आहे. कोणत्याही प्रकारे युडीजिंग किंवा अन्य काही झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी वाचवणार नाही. उलट अतिशय जास्त कठोर कारवाई होईल. त्याच्यामुळे महिला सुरक्षा हा सगळ्यात महत्वाचा आहे. कोणतीही मुलीला किंवा कशाही प्रकारचे कुठे टॉन्टिंग हे कोणाकडूनही झालं नाही पाहिजे. तुमच्याकडून जर कोणाकडून होत असेल, कोणत्या मुलाकडून होत असेल तर तुम्हाला आमच्या PI चे नंबर आहेत, पोलीस स्टेशनचे नंबर आहेत, कंट्रोलचा नंबर आहे. आजकाल ते जाऊन सांगायची बातमी वगैरे असं काही राहिलं नाही. फोन करून सांगितलं तरी होतं, व्हॉट्सअप कॉलवर सांगितलं तरी होतं. व्हॉट्सअपवर टेक्स्ट केला तरी त्याला या अमुक क्रमांकाचा ऑटोवाला हा थोडासा स्त्री लंपट आहे किंवा असं करतो आहे तर तुमच्याकडून आलं तर आम्हाला वाटेल ना हा माणूस खरा आहे, ऑटोवाला खरा आहे. आणि असं काहीतरी असतं, बऱ्याच ठिकाणी असतं. काहीतरी प्रत्यक्ष अनुभवलेलं काहीतरी एखादी स्त्री असली जात असली मग ती येत नाही म्हणली तर काहीतरी बोलून टाकलं, काहीतरी शिव्या देऊन टाकल्या. स्पेशली 18, 20 चे 25च्या वयातली मुले. तर हे झालं नाही पाहिजे. त्याच्यात तुमच्याकडून देखील सपोर्ट पाहिजे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।